ठाणे जिले में गायमुख से भिवंडी तालुका के खार बाव मार्ग पर नागले, पाए और खारडी इलाके में प्रस्तावित कोकण एक्सप्रेसवे द्रुत गति मार्ग के लिए चल रहे भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों का आक्रोश बढ़ता जा रहा है। सैकड़ों एकड़ कृषि भूमि प्रभावित होने के बावजूद मुआवजा बेहद कम मिलने का आरोप लगाते हुए किसानों ने सर्वेक्षण कार्य को रोक दिया। स्थानीय किसानों का कहना है कि सरकार अन्य परियोजनाओं में बाजार भाव से 5 गुना तक मुआवजा देती रही है, लेकिन यहां मात्र लगभग 1,21,000 रुपए प्रति गुंठा की दर से भुगतान किया जा रहा है, जो उन्हें बिल्कुल स्वीकार नहीं है। शेतकरी राजा हितकारी संस्था के नेतृत्व में किसानों ने पहले भी 2 बार सर्वेक्षण का विरोध किया था। बुधवार 1 तारीख को भी पुलिस बंदोबस्त के बीच पहुंचे अधिकारियों को किसानों के विरोध का सामना करना पड़ा, जिससे सर्वेक्षण कार्य बाधित हो गया। किसान अरुण जाधव ने मांग करते हुए कहा कि उन्हें कम से कम 20 लाख रुपए प्रति गुंठा मुआवजा दिया जाए। उनका कहना है कि जमीन अधिग्रहित होने के बाद वे भूमिहीन हो जाएंगे, इसीलिए उचित और पूर्ण मुआवजा मिलना बेहद जरूरी है। किसानों ने चेतावनी दी है कि यदि उनकी मांगें नहीं मानी गईं, तो उनका विरोध जारी रहेगा। इस मामले में प्रशासन की ओर से 6 अप्रैल को जिला कलेक्टर कार्यालय में किसानों के साथ बैठक कर समाधान निकालने का आश्वासन दिया गया है। माझी स्वतःची या ठिकाणी जागा आहे। मी स्वतः शेतकरी आहे आणि गायमुख ते पाय हा मार्ग या ठिकाणी त्यांनी इथे जोडलेला आहे। परंतु आम्ही त्यांना सांगितलं की माझी जागा थोडीशी आहे आणि ती जागा संपूर्ण जाणार आहे, म्हणजे मी तिथे कायमस्वरूपी भूमिहीन होणार आहे। मग मी त्यांना सांगितलं, विनंती केली आम्ही त्यांना की मी जर या ठिकाणी भूमिहीन होणार असेल तर मला माझी जागा मुळासकट झाली, मग मला तुम्ही योग्य भाव तरी द्या, म्हणजे मी कायमस्वरूपी मग त्याचा तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे। आम्हाला योग्य भाव द्या, आमच्या काही मागण्या आहेत त्या आमच्या तुम्ही विचारात घ्या। त्याच्यानंतर माझ्यासारखे भरपूर शेतकरी आहेत, ते छोटे छोटे शेतकरी आहेत आणि त्यांना तुम्ही योग्य भाव दिला तर त्याचं कुठेतरी त्यांच्या मुलांचं भविष्य त्या ठिकाणी होईल। पण तरी ते आम्ही 2 वेळा त्यांचा सर्वे थांबवला, दोन्ही वेळेला त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर ते बसले नाही। पण जेव्हा आम्हाला कलेक्टर ऑफिसला बोलावलं गेलं, सहारे साहेब होते त्या ठिकाणी, आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही सांगितलं की आमच्या मागण्या काय, आम्हाला फक्त 20 लाख रुपये गुंठा तुम्ही भाव द्या। तर काल त्यांनी संध्याकाळी 4:30 वाजता आम्हाला नोटिसा दिल्या, अख्ख्या गावात त्यांनी रात्रभर नोटिसा वाटल्या आणि आज सकाळी तुम्ही सर्वे लावता, म्हणजे ही तुमची शासनाची दादागिरी आहे। स्पीड न्यूज भारत।